नमस्कार. मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत देवडांगराची खीर. चला तर मग खीरीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम इथे एक देवडांगर घेतलेला आहे. हा फार पिकलेला पण नाही आणि कच्चा पण नाही असा आहे. याची साले काढून यातील बिया आणि साले काढून याची आपण फोडी करून घ्यायची आहे. कुकरमध्ये खाली पाणी टाकायचं आहे आणि वरती डब्यामध्ये ज्या फोडी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि साधारण 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपण ह्या वाफवून घेऊयात. पूर्णपणे वाफल्यानंतर आपल्याला कुकरचे डब्बे काढून घ्यायचे आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे जे बनवलेल्या फोडी शिजवलेल्या फोडी आहेत तर त्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मॅशरने किंवा मॅशर जर नसेल तर एखाद्या फुलपात्राने किंवा वाटीने आपण मॅश करून घ्यायचे आहेत. आणि हे करत असताना हे गरम असतानाच करायचं आहे. थंड झाल्यानंतर ते लवकर मॅश होत नाही. पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर कढईमध्ये 1 चमचाभर मी तूप गरम केलेलं आहे आणि यामध्ये आता आपण ह्या मॅश केलेल्या ज्या फोडी आहेत तर त्या घालून घेऊयात. तर साधारण 1 वाटी जर गर असेल तर ह्यामध्ये अर्धी वाटी आपण साखर घालणार आहोत. अर्थात साखरेचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही इथे करू शकता. साखरेच्या ठिकाणी तुम्ही इथे गूळ पण वापरू शकता, खडी साखरही वापरू शकता. यामध्ये मी 1 कपभर दूध घातलेलं आहे आणि आता हे छान दाट होईपर्यंत घट्ट होईपर्यंत आपल्याला इथे शिजवायचं आहे. यामध्ये आता मी मनुके घालत आहे. शिजत असतानाच वेलची आणि जायफळची पावडर मी यामध्ये घालत आहे. छान शिजून झाली आहे आपली जी खीर आहे देवडांगराची. नक्की करून पहा. कशी झाली सांगायला विसरू नका. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील. भेटूयात अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.